मतदारांना त्यांचा मतदान क्रमांक, मतदान केंद्र, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक यांची माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाईन ॲप आणि 2 वेबसाईट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना आपल्या मतदान यादीतील नाव व इतर माहिती घेता येईल. तसेच मतदार चिठ्ठीसुद्धा डाउनलोड करता येईल. या मतदार चिठ्ठीची प्रिंट आऊट घेऊन मतदानासाठी जाता येणार आहे. या मतदान चिठ्ठीसोबत भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेली 12पैकी 1 ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. या लिंकला क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट वोटर सर्व्हिस मतदान सेवा पोर्टलवर जातो. या इथे गेल्यानंतर आपण इपिक नंबर म्हणजेच आपला मतदान क्रमांक टाकून आपण ही स्लिप डाउनलोड करू शकतो. त्यानंतर सर्च बाय डिटेल म्हणजे आपलं नाव आडनाव टाकून आणि त्यानंतर मोबाईल नंबर जर लिंक असेल तर मोबाईल नंबर एंटर करून आपण ही माहिती डाउनलोड करू शकतो. तर आता आपण या ठिकाणी आपलं नाव टाकून कशा पद्धतीने ही वोटर स्लिप डाउनलोड करायची, तर या ठिकाणी आपण नावानुसार कशा पद्धतीने डाउनलोड करायची हे पाहूया. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला विवरणद्वारा खोजे सर्च बाय डिटेल इथे क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला राज्य आपलं सिलेक्ट करायचं आहे. आपलं राज्य कुठलं आहे, त्यानंतर आपली भाषा सिलेक्ट करायची आणि त्यानंतर इथे पहिले नाव आपलं टाकून घ्यायचे, पहिलं नाव आणि त्यानंतर लास्ट नाव म्हणजे आपलं आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली नंतर नातेवाईकाचं पहिलं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर नातेवाईकाचं आडनाव टाकायचं आणि यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे. वय टाकूनसुद्धा आपण डायरेक्टली ही सर्च करू शकतो. तर या ठिकाणी मी जन्मतारीख एंटर करून घेतो. जन्मतारीख एंटर केल्यानंतर इथे लिंग मेल फिमेल सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर असेंब्ली आपलं या ठिकाणी सर्च करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपलं नाव कोणत्या इथे कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी सर्व डिटेल्स येते आणि मग ही वोटर स्लिप आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ॲक्शनमध्ये व्ह्यू डिटेल्स केल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपली पूर्ण माहिती आहे आपल्याला या ठिकाणी दिसते. मतदारसंघ कुठला आहे आणि सर्व डिटेल्स आपल्याला या ठिकाणी मतदान केंद्र, पोलिंग स्टेशन, भाग क्रमांक, पार्ट नंबर, ओके, अँड पार्ट सिरियल नंबर, पोलिंग डेट वगैरे वगैरे सर्व दिसते. ही इथे आपण अशा पद्धतीने ही PDF आपल्याला डाउनलोड होते. ही PDF घेऊन आपण मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान करू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही पण आपली वोटर स्लिप डाउनलोड करू शकता. थँक्यू.